Hallelujah. Glory to God. सर्व गौरव परमेश्वराला. Glory to God. We had a wonderful meeting on 26th of Jan, आणि 26 जानेवारीला आपली सुंदरशी मीटिंग झाली and I believe everyone was blessed, आणि मी आशा करतो की प्रत्येक जण आशीर्वादित झाले and God spoke to many people. आणि अनेकांशी देव बोललेला आहे. Breakthroughs, सुटका मिळालेली आहे word coming to them. आणि देवाचा शब्द त्यांच्याकडे आला. You know, when we attend such meetings, आणि जेव्हा आपण अशा मीटिंग्सला जातो, it is not just attending and leaving. असं नाही की फक्त जायचं, ती अटेंड करायची आणि निघून यायचं. With the word that has come to your life, आणि जेव्हा त्या मीटिंग मध्ये अशा तुमच्याकडे देवाचा शब्द येतो, you must hold on to that word. तुम्ही त्या शब्दाला धरून ठेवलं पाहिजे. Because that word is going to open a door in your life. आमेन. कारण ते शब्दच आहे जे तुमच्या जीवनामध्ये दरवाजा उघडणार आहे. Hallelujah. हालेलुया. When you come here, जेव्हा तुम्ही इथे येता when you hear the word of God, आणि जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकता, when you hear it by faith, it opens a door in that direction. आमेन. आणि मग जेव्हा तुम्ही विश्वासाने तो शब्द ग्रहण करता तुमच्या जीवनासाठी, मग तिथून तुमच्या जीवनामध्ये तो दरवाजा उघडला जातो. Praise God. God cannot direct his children without the word. आणि देव त्याच्या लेकरांना त्याच्या शब्दाशिवाय दिशा देणार नाही. So if people are not there to hear the word, they will never receive the direction from God. आणि जर तो शब्द ऐकण्यासाठी तिथे लोकच आली नाही, त्याची लेकरं आलीच नाही, तर त्यांना दिशा कुठून मिळणार? Many have priorities over the word of God. आणि अनेकांना देवाच्या शब्दावरती त्याचे काहीतरी प्राधान्य आहे. They prefer other things over the word. आणि देवाच्या शब्दाच्या वरती ते दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देतात. How can God bless? मग देव कसा आशीर्वादित करेल? When you give him the first place, जेव्हा तुम्ही त्याला प्रथम जागा देता, when you give his word the first place, जेव्हा तुम्ही त्याच्या शब्दाला प्रथम स्थान देता, he will honor you. आमेन, तो तुमचा आदर करेल. In every place he will honor you. प्रत्येक जागेमध्ये, प्रत्येक ठिकाणी तो तुमचा आदर करेल. Praise God. How do you honor God? तुम्ही देवाचा आदर कसा करता? मग When you can't see him, how will you honor him? तुम्ही तर त्याला पाहू शकत नाही, मग तुम्ही त्याचा आदर कसा करता? How can you honor someone who you cannot see? आणि एखाद्याला तुम्ही पाहू शकत नाही, मग तुम्ही त्याचा आदर कसा करता? When you honor what he has said, you're honoring him that you cannot see. आमेन. जेव्हा तो जे काय बोलतो त्या शब्दाचा तुम्ही आदर करता, याचाच अर्थ तुम्ही ज्याला पाहत नाही त्याचा तुम्ही आदर करता. Hallelujah. समझो एक आपका डैडी आपको कुछ इंस्ट्रक्शन दे के गया, ओके, और वो कोई दूर गांव गया है. अब हम लोग बोलेंगे डैडी तो चला गया, अभी कोई नहीं है अभी, लेकिन डैडी वर्ड छोड़ के गया है. डैडी बोला ये नहीं करने का. हम लोग बोले डैडी वर्ड छोड़ के गया है, अगर मैं वो वर्ड का ऑनर को, इसका मतलब मैं डैडी का ऑनर कर रहा हूँ. भले डैडी है नहीं है, लेकिन जो डैडी इंस्ट्रक्शन दे के गया है उसका मैं ऑनर करता हूँ, इसका मतलब मैं डैडी का ऑनर करता हूँ. हालेलुया. In the same way, when you honor the Bible, त्याच प्रकारे जेव्हा आपण वचनाचा आदर करतो, you're honoring Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताचा आदर करता. When you honor Jesus, you honor the Heavenly Father. आमेन. आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचा आदर करता, तुम्ही त्या स्वर्गीय पित्याचा आदर करता. Amen. Every revelation, प्रत्येक प्रकटीकरण, now listen to this, every revelation प्रत्येक प्रकटीकरण should not be only information. ती फक्त आपल्यासाठी एक माहिती नसावी. Every revelation प्रत्येक प्रकटीकरण must become an information to bring transformation. आमेन. पण ते प्रत्येक प्रकटीकरण आपल्या जीवनामध्ये काही ना काही बदल आणण्यासाठीची एक माहिती असावी. The revelation that you receive जे प्रकटीकरण तुम्हाला मिळतं, must bring transformation. आमेन, त्या प्रकटीकरणाद्वारे तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल घडला पाहिजे. Otherwise, that is only a simple information. नाहीतर मग ती एक फक्त माहिती अशी राहील. And only information cannot help. आणि मग फक्त माहिती आपल्याला काही मदत करू शकत नाही. You must understand the revelation of God. तुम्हाला देवाचं जे प्रकटीकरण आहे ते जाणलं पाहिजे. Hallelujah. When that revelation brings transformation,
जेव्हा त्या प्रकटीकरणाद्वारे तुमच्या जीवनामध्ये बदल घडतो, you're blessed. आमेन, तुम्ही आशीर्वादित होता. You're blessed. आमेन, तुम्ही आशीर्वादित होता. मग Amen. You know, the Lord today was telling me one thing. आज देव एक गोष्ट मला बोलत होतं, He said the spirit of discouragement आणि जे निराशाचा आत्मा आहे, is the most dangerous in a Christian life. हा निराशाचा आत्मा ख्रिस्ती जीवनामध्ये खूप घातक आहे. Listen to me very carefully. लक्षपूर्वक ऐका. The spirit of discouragement. निराशाचा आत्मा, You know, discouragement का मतलब हताश, क्या करने का प्रभु नहीं हो रहा है. That is called discouragement. You're त्याला- doing something, not working. तुम्ही काहीतरी करताय पण तुम्हाला त्याच्यात यश येत नाही, And you're discouraged. मग तुम्ही निराश होता, You हताश try होता. second time, nothing happened. You're discouraged. दुसऱ्यांदा प्रयत्न करता पण काही घडत नाही, तुम्ही निराश होता. You're walking this Christian walk. Sometimes you feel, why things are not happening? You're discouraged. आणि हे ख्रिस्ती जीवन जगत असताना पण गोष्टी आपल्या बाजूने होत नाही, मग तुम्ही निराश होता. Sometimes you feel, oh, this sickness is not going. It is taking time for healing. You're discouraged. आणि कधी कधी असं होतं की एखादा आजार आपल्यातनं लवकर जात नाहीये, मग तुम्ही निराश होता. You've prayed and prayed and prayed and you're waiting for the answer. And you say, Lord, when will that answer come? You're discouraged. तुम्ही प्रार्थना करताय कुठल्या तरी गोष्टीसाठी आणि तुम्ही म्हणताय परमेश्वरा ते उत्तर अजून मला का मिळत नाही माझ्या प्रार्थनेचं, आणि मग तुम्ही निराश होता. The spirit of discouragement is one of the most dangerous spirits in a Christian life. आणि म्हणूनच हा निराशाचा जो आत्मा आहे तो या ख्रिस्ती जीवनामध्ये खूप घातक आहे. We have not realized that. आपल्याला हे समजत नाही. This discouragement can open doors to many ungodly events in our life. आणि ह्या निराशाच्या दरवाजाद्वारे आपल्या जीवनामध्ये अनेक अदैवी गोष्टींसाठी दरवाजे उघडले जातात. When the Israelites came out of Egypt जेव्हा इस्रायली लोक मिस्रातून बाहेर आली and they were about to go to Canaan, आणि ते कनान देशात जाणारच होते, and God said, okay, now I'm going to take you to that Canaan, but you have to go through the way of Red Sea. आणि तुम्हाला कनानमध्ये मी घेऊन जातो पण तुम्हाला तो लाल समुद्र आहे त्या बाजूनी जावं लागणार आहे, And you have to surround the land of Edom. आणि इदोम जे शहर आहे तिथे तुम्हाला तळ ठोकावा लागेल. Now that road was a little difficult road. आणि तो जो मार्ग होता जाण्याचा तो अवघड होता. Now listen to me what I'm saying. मी काय सांगत आहे लक्ष द्या. The way towards that place was a little hard. आणि त्या जागी जाण्याचा मार्ग खूप अवघड होता. On that way there was no food, there was no water. आणि त्या मार्गामध्ये तिथे अन्न नव्हतं, पाणी नव्हतं. They were waiting, oh Lord, when will the food come? When will the water come? आणि लोक वाट पाहायची की कधी आम्हाला अन्न मिळेल, कधी पाणी मिळेल. And they were waiting and looking at Moses. आणि ते सर्व ते मोशेकडे पाहायचे त्याच्यासाठी. They thought, oh, we got everything back in Egypt. आणि त्यांना असं वाटत होतं की मिस्रात तर आम्हाला सर्व मिळत होतं, Better we were in the world. मग आम्ही तिथेच चांगलं होतो. At least खाना तो मिलता था, पीने को तो पानी मिलता था. What we have come in this way, we are not getting anything. आणि का आपण या मार्गामध्ये आलो, इथे तर आपल्याला काहीच मिळत नाहीये. And they started going against Moses. आणि मग ते मोशेच्या विरुद्ध जायला लागले They started talking against God. आणि ते देवाच्या विरुद्ध बोलायला लागले. They came to Moses. ते मोशेकडे आले, Why, Moses, you have brought us here to die? आणि तू आम्हाला इथे का आणलंय, मरण्यासाठी? There's no food, इथे तर आम्हाला अन्न मिळत नाहीये, there's no water, पाणी मिळत नाहीये, the road is so hard, आणि हा मार्ग तर इतका खडतर आहे, we don't know when we will reach. आणि आम्हाला माहित नाही की आम्ही तिथे कधी पोहोचणार. As they were walking, they were discouraged. आणि जसे ते पुढे जात होते ते निराश होत होते, They were हतबल होत होते. discouraged because of the way. आणि त्या मार्गामुळे ते हताश झाले होते. When you are discouraged, जेव्हा तुम्ही हताश होता, निराश होता, many times we even speak against God. अनेकदा मग आपण त्या परिस्थितीमध्ये देवाच्या विरुद्ध सुद्धा बोलतो. We start blaming God. आपण देवाला दोष द्यायला लागतो, Not by words, शब्दांनी नाही, but in your mind, you know God is not working. तुमच्या मनामध्ये तुम्ही ते विचार करायला लागतं. I don't think God is interested. आणि तुम्ही म्हणता की मला माहित नाही देव उत्तर देईल की नाही, देवाला ह्याच्यामध्ये रस आहे की नाही. Even the Israelites, इस्रायली लोक सुद्धा they started murmuring against God. ते देवाविरुद्ध कुरकुर करायला लागले. And they even started murmuring against Moses. आणि मोशे विरुद्ध सुद्धा ते कुरकुर करायला लागले. What happens? मग काय घडलं? Discouragement can make you go against even God and the servants of God.
आणि तो हताश, तो निराशाचा आत्मा तुम्हाला देवाविरुद्ध आणि त्या देवाच्या सेवकाविरुद्ध बोलायला भाग लावतो. Because पाडतो. in discouragement, your faith does not work. कारण त्या निराशामध्ये तुमचा विश्वास काम करत नाही. God told them to go through the way, by the way of Red Sea. आणि देवाने त्यांना सांगितलं होतं त्या लाल समुद्राच्या तिथून जावा. They already saw the miracle of Red Sea being parted. आणि त्यांनी अगोदरच लाल समुद्र दुभांगलेला तो चमत्कार पाहिला They होता. forgot that miracle. पण तो ते चमत्कार ती लोक विसरली. That's what happens. आणि हेच घडतं. When we forget the things and the goodness of God, we land up in discouragement. आणि जेव्हा आपण देवाचं चांगुलपणा, देवाने केलेले चमत्कार सर्व विसरतो, मग आपण त्या निराशामध्ये येतो. We don't realize, God, 1 year before you did so many good things, you can do it even now. आमेन. आणि आपण हे विसरतो की परमेश्वराने 1 वर्षापूर्वी जे चमत्कार आपल्या जीवनामध्ये केले, तो परमेश्वर आताही ते करू Lord, शकते. last week you healed me of the sickness, you can heal even today. आमेन. आणि मागच्या आठवड्यात देवाने आजारातनं बरं केलं, तो आत्ताही करेल. But when we say, Lord, उस दिन किया, आज क्यों नहीं करा है, क्यों नहीं करा है, क्यों नहीं करा है, क्यों नहीं, and you get discouraged. आणि मग तुम्ही हताश होता. No, this is a trap of Satan. हा सैतानाचा एक पाश आहे. When you get discouraged, your faith stops working. आणि जेव्हा तुम्ही निराश होता, हताश होता, तुमचा विश्वास काम करणं सोडून देतो. When you get discouraged, you start going even against God. आणि त्या परिस्थितीमध्ये, निराशेमध्ये तुम्ही देवाच्या विरुद्ध जाता. And you start murmuring against him. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही कुरकुर करायला लागतं. I'm not telling you a story, I'm telling you actual fact of life. आणि कुठलं गोष्ट मी सांगत नाहीये, तर तुम्हाला जीवनातलं सत्य सांगत आहे. When Israelites came against God and against Moses, आणि जेव्हा इस्रायली लोक मोशेच्या आणि देवाच्या विरुद्ध आली and they were discouraged, आणि हताश झाली, murmuring, कुरकुर करायला लागले, complaining, कंप्लेंट्स करायला लागले, what happened? काय घडलं? The fiery serpents came against them. आमेन. आणि त्यांच्या विरुद्ध ते सर्व जळते ते सर्प. सरपंच आले. Fiery सर्प आले. serpents. Many of the sufferings, अनेक जे तुमच्यामध्ये त्रास येतात many of the attacks of the enemy, आणि सर्व ते सैतानाचे जे पाश आहेत, it is because of our complaining and grudging attitude against God. ते सर्व त्या कुरकुरण्यामुळे आलेले आहेत. Listen to me very carefully. लक्षपूर्वक ऐका. These are hidden things. ह्या अशा गूढ गोष्टी आहेत. Many times when we stop praying, actually you're murmuring. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायचं थांबवता, याचाच अर्थ तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर करता. When you stop reading the Bible, you're actually complaining. आणि जेव्हा तुम्ही बायबल वाचायचं बंद करता, याचा अर्थ तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर करता. You stop talking to God, you're actually angry with Him. आणि जेव्हा तुम्ही देवाशी बोलायचं थांबवता, याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर चिडलेले आहात. These things will open the door for the fiery serpents to come and attack. आणि या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सैतानाचे जे ते सर्प आहेत ते हल्ला करायला येतील. And that's what happened. आणि हेच घडलं. Those who complained and murmured, the fiery serpents bit them. आणि ज्यांनी कुरकुर केली त्यांना ते सर्प येऊन डसले. And many of the Israelites died. आणि अनेक इस्रायली लोक तिथं मेली. I'll tell you something very powerful. आणि खूप सामर्थ्यशाली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. Many of our murmurings and complaints and lack of faith killed many things in our life. आणि अनेक हे कुरकुर करण्याचा स्वभाव जो आहे, त्या अनेक गोष्टींना आपल्या जीवनात मारून टाकतो. I'm telling you the truth. मी सत्य तुम्हाला सांगत आहे. Don't take murmuring and complaining lightly. आणि तुम्ही जे कुरकुर करताय, कंप्लेंट करताय, त्याला हलक्यात घेऊ नका. Because it kills many of God's blessings. कारण त्या गोष्टी अनेकदा आपल्या जीवनातले देवाचे आशीर्वाद मारून टाकतात. It kills even your health. तुमच्या आरोग्याला पण ते मारू शकतात. It kills your well-being. तुमचं जे चांगलं चाललेलं आहे त्या गोष्टीला पण ते मारतात. It kills even every provision that is coming to you. It blocks it. आणि जे काही पुरवठा तुमच्याकडे येत आहे देवाचा, तो सुद्धा ते थांबवतात. Don't look at circumstances and start, oh Lord, क्या किधर है परमेश्वर तो है क्या नहीं? आणि परिस्थितीकडे पाहून देवाकडे कुठली कंप्लेंट किंवा कुरकुर करू नका. God is there. देव आहे तिथे. He is there. तो तिथे आहे. He is there. तो आहे. He wants you to go by that way.
आणि त्याला हवंय की तुम्ही त्या मार्गातून पुढे पुढे जावं. There is a reason why He has taken you in that way that you are going through even now. आणि देवाने त्या मार्गात तुम्हाला का घेऊन गेले तिथे त्याची योजना आहे, काहीतरी कारण कुछ तो आहे. योजना है, परमेश्वर आपको उस मार्ग से लेकर जा रहा है क्योंकि परमेश्वर उसके द्वारा कुछ अचीव करना चाहता है. आमीन, इसलिए हम लोग बोलते हैं क्या प्रभु इतना, प्रभु कहता है इफ यू गो बाय दिस वे दैट आई हैव डिजाइन फॉर यू, यू विल लैंड अप इन ब्लेसिंग. आमेन. आणि देव म्हणतो या मार्ग जो मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे त्या मार्गातून तू जाशील तर माझ्या योजना तुझ्यासाठी असतील, माझे आशीर्वाद तिथे पुढे तुझ्यासाठी ठेवलेले आहेत. Hallelujah. Many of the Israelites died, अनेक इस्रायली लोक तिथे मेली, but पण praise God, देवाची the स्तुती असो. Israelites were little wise. काही इस्रायली होते ते हुशार होते. They came to Moses. ते मोशेकडे आले. Moses, मोशे, we made a mistake. आम्ही चूक केली, We murmured and complained. आम्ही कुरकुर केली, कंप्लेंट केली Ask the Lord to forgive us. आणि आम्हाला देवाला सांग आम्हाला क्षमा कर. Tell the Lord to take these fiery serpents away. आणि हे जे काय फायरी सरपंच आहेत ते आमच्या जीवनातनं काढून टाक. God said, देव म्हणतो I will not stop the fiery serpents, मी त्यांना थांबवणार नाही. but I will give you a solution. आमेन. पण मी तुम्हाला त्याच्यावर उपाय देतो. I will give you a solution. मी तुम्हाला त्याच्यावर एक उपाय देतो. He told Moses, त्याने मोशेला सांगितलं, Moses, मोशे in your camp, तुझ्या त्या तळामध्ये raise गटामध्ये a pole, एक पोल उभा कर and on that pole, आणि त्या पोलवर keep a bronze serpent, पितळ्याचं सर्प लाव and tell the Israelites, आणि त्या सर्व इस्रायली लोकांना सांग, whoever is bitten by these fiery serpents, आणि ज्या कोणाला या फायरी सर्पांनी मारलेलं आहे, डसलेला आहे, डसलेलं आहे, let them look at that serpent which is raised and they'll be saved. आमेन. ते सर्व जण या पितळ्याच्या सर्पाकडे पाहतील आणि ते बरे होतील. Now listen very carefully. The serpents were killing the Israelites. आणि ते सर्प इस्रायली लोकांना डसत होते They were coming from all directions and they were killing the आणि Israelites. सर्व दिशांनी ते येत होते आणि त्या इस्रायली लोकांना ते डसत होते. And these people came running to Moses and they said, Moses, help us, save us. आणि ही लोक मग ते मोशेकडे पळत आली, म्हणाले की आम्हाला वाचव. And God told them, मग देवाने त्याला सांगितलं, raise a bronze serpent on a pole. आणि एका त्या खांबावरती एक पितळी सर्प उभा कर. And whoever looks at that bronze serpent will be saved. आमेन. आणि जो कोणी त्या पितळ्याच्या सर्पाकडे पाहिल तो वाचेल या सर्वातून. Now listen to me very carefully. When sometimes our blessings, अनेकदा our health, आपलं our आरोग्य, family, आपले आशीर्वाद, आपलं our प्रिय कुटुंब, लोग, हमारे प्रियजन, हमारा job, many times they are attacked by these serpents. अनेकदा याच्यावर हल्ला होतो या सर्पांद्वारे. These kind of serpents start biting. आणि ही प्रकारचे जे सर्प आहेत ते डसायला लागतात. We start running here and there. आणि मग आपण काय करतो, घाबरून इथे तिथे पळायला लागतो. We start running to people. आपण लोकांकडे जातो मदतीसाठी. Things are not working in my family. माझ्या कुटुंबात गोष्टी नीट घडत नाहीये. Let me approach someone who is a wise man on this earth. आणि या पृथ्वीवर कोण हुशार आहे त्याच्याकडे मी जातो, सल्ला Let मागतो. me approach the best doctor. आणि उत्तम डॉक्टरकडे मी जातो. Let me approach the best, who can help me and give a solution. आणि उत्तम कोण मला एक सल्ला देईल, कुठला उपाय देईल त्याच्याकडे मी But जातो. God says that is not the solution. पण देव म्हणतो हा उपाय नाहीये. The solution is when you look to that bronze serpent which is raised on the pole, you will be saved. आमेन. पण देव म्हणतो उपाय हाच आहे की त्या खांबावरच्या पितळ्या त्या सर्पाकडे तुम्ही पहा, तुम्ही बरे होता. What is the meaning of the bronze serpent raised on the pole? आणि त्या खांबावरती जो पितळी साप उभा केलाय त्याचा अर्थ काय आहे? The Bible says in John 3:14. आणि योहान 3:14 मध्ये पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, It says that, and God told Moses to raise the bronze serpent in the midst of the congregation. आणि त्या सर्व गर्दीमध्ये देवाने मोशेला सांगितलं की तो खांब आणि तो पितळी सर्प उभा कर. And in that same way, आणि त्याच मार्गाने the meaning is given in the next verse.
आणि त्याचा उत्तर पुढे दिलेला आहे. Whoever raised, I mean, when you raise the Son of God or the Lord Jesus Christ on that pole, everyone will be saved. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही देवाच्या पुत्राला असं उभं करता त्या खांबावरती, प्रत्येक जण Come on, let's Save read होईल. John 3, chapter 3, verse 14. योहान 3:14. John 3:14. As Moses lifted up the serpent in the wilderness, it's okay. As Moses lifted up the serpent in the wilderness, जसं अरण्यामध्ये मोशेने त्या सर्पाला उंच केलं so खांबावरती, must the Son of Man be lifted up. त्याच प्रकारे तो देवा उसी तरह मनुष्य का परमेश्वर पुत्राला मनुष्य का ऊंचा पुत्र केला. को ऊंचा किया जाना चाहिए. And when did it happen? आणि हे कधी घडलं? When did it happen? कधी घडलं? On the cross. आमेन. त्या क्रूसावरती, On the cross. त्या क्रूसावरती हे घडलं. On the cross, the Son of Man was lifted up. आणि त्या मनुष्याच्या पुत्राला त्या क्रूसावरती टांगण्यात आलं. And as Moses was told that whoever is bitten, when they look at that serpent, they'll be saved. आणि जसं मोशेला सांगण्यात आलं की जो ज्या कोणाला तो साप डसलाय त्यांनी त्या पितळ्याच्या सापाला बघितलं तर ते बरे होतील. In the same way, whoever looks at the Son of Man, whether they are bitten by sin, whether they are bitten by sickness, whether they are bitten by failure, when they look at that Son of Man who is exalted, they will be saved. आणि त्याच प्रकारे जे कोणी त्या उंच केलेल्या त्या मनुष्याच्या पुत्राला पाहतील ते सुद्धा बरे होतील. और जो भी पाप के डंक से डसा हुआ है, जो बीमारी से डसा हुआ है, जो श्राप से डसा हुआ है, जो इस मनुष्य के पुत्र को ऊंचा किया गया हुआ उसको देखेंगे, वो भी बच जाएंगे. आमेन. Amen. Hallelujah. Praise God. God has a solution for everything. आणि देवाकडे सगळ्या गोष्टींसाठी उपाय आहे. The raised Son of Man is the answer to all your problems. आमेन. आणि त्या उंच केलेल्या मनुष्य पुत्राकडे हाच तुमचं उत्तर आहे. The Son of Man that was raised, he is the answer to your sin, answer to your Amen. sickness, answer to every curse that is in our life. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक पापासाठी शापासाठी तो उंच केलेला मनुष्याचा पुत्र उत्तर आहे. Hallelujah. Are you understanding? When the serpent was biting the Israelites, आणि जेव्हा ते सर्प इस्रायली लोकांना डंक करत होते, Moses told them, don't look at who is biting you. आणि मोशे त्यांना म्हणाला, कोण चावतंय तुम्हाला डंक मारतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. Look at the raised serpent. आमेन. पण जो उंच केलेला सर्प आहे त्याच्याकडे What पहा. the problem is, we are looking at who is biting me. आपली समस्या हीच आहे की कोण आपल्याला डसतंय त्याच्याकडेच आपण बघत क्या है मेरा बसतो. problem? क्या है मेरा problem? क्या है मेरा बीमारी? Our attention, our focus is there, not on the one that is raised. आणि आपल्या समस्या हीच आहे, आपण नेहमी कोण आपल्याला त्रास देत आहे, काय त्रास आहे त्याच्याकडेच बघतो, पण त्या मनुष्याच्या पुत्राकडे आपण When पाहत you नाही. continuously look at that serpent which is raised, our Lord Jesus Christ, whatever keeps biting you will never have effect in your life. आमेन. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे नेहमी बघू, आपलं लक्ष त्याच्यावर लावू, मग ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्याच्याकडे आपण पाहणार नाही, लक्ष लावणार Are you नाही. understanding? Our Lord Jesus, when he was raised on the cross, he was the answer for my sin. He was the answer for my sickness. He was the answer for my curse. आणि येशू ख्रिस्त त्या क्रूसावरचा तो माझ्या सर्व पापांसाठी, माझ्या सर्व त्या पापांसाठी, आजारांसाठी माझ्यासाठी उत्तर होता. हर एक श्राप के लिए भी वो उत्तर है. आमेन. मरण के लिए भी वो उत्तर है. Amen. There is a power. You know, a lot of people have this question. अनेकांना हा प्रश्न पडलाय Why Jesus on the cross? की येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती का? Why cross? का त्या क्रूसावर? Why cross? का क्रूस? Why not God could save mankind through other means? आणि देवाने त्या मनुष्य जातीला दुसऱ्या मार्गाने का नाही तारलं? Why blood had to be shed? का रक्त सांडावंच लागलं? Why Jesus had to be sacrificed? आणि का येशू ख्रिस्ताला त्याग करावंच लागलं? The cross on that time, आणि क्रूस त्यावेळेस in the Roman time,
रोमी त्या वेळेस was considered to be the worst of the worst punishment. ती सर्वात वाईटातली शिक्षा समजली जायची. Because this, अगर समझो भारत में अगर किसी ने किसी का मर्डर किया, ओके, और कोर्ट ने सजा बोली कि तुमको हैंग किया जाएगा, तो जब हैंग करते कितना टाइम लगता है मरने को? एक झटके में मरता है आदमी, राइट? उसको लटका दिया तो मर गया वो. अरब कंट्रीज में जाओ, अगर किसी ने बहुत बड़ा गुनाह किया, क्या करते? शूट करते. कितना टाइम लगता है मरने को? कुछ सेकंड. कोई कोई कंट्रीज में इलेक्ट्रिक चेयर पे बिठाते हैं. इलेक्ट्रिक का झटका देने के बाद कितना टाइम लगता है मरने को? कुछ सेकंड्स, कुछ मिनट, राइट? कोई कोई कंट्री में बिहेड कर देते हैं, सर को कटवा देते हैं. कितना टाइम लगता है मरने को? कुछ मिनट. बट जीसस डेथ वॉज नॉट an immediate death. येशू ख्रिस्ताचं मरण हे लगेच आलेलं नव्हतं. The death that was planned for Jesus, आणि जे येशू ख्रिस्तासाठी मरण ठरवण्यात आलं होतं, he had to be on that cross for many hours. ते असं होतं की येशू ख्रिस्त त्या क्रूसावर खूप तासपर्यंत राहणार होता. वो क्रूस का मरण ही ऐसे डिजाइन किया गया था ताकि जो क्रिमिनल है, जो गुनहगार है, वो एक झटके में ना मरे. उसको कई क्रूस का मरण, क्रूस का मृत्यु, जो जिसको टंगाते थे क्रूस के ऊपर, वो कई दिनों तक वो क्रूस पे रहता था. इवन फॉर वीक्स. यानी कि उसका हाल हाल करके जब उसको क्रूस पर चढ़ाते थे, तो वो बंदा जो क्रूस पर था वो कई दिनों तक क्रूस पे जिंदा रहता था वही अवस्था में. वही सोच के रोमियन लोगों ने उसको थोड़ा और सिवियर बनाया, और कठिन बनाया. ये एक्चुअली फिनिशियन लोगों ने बनाया था क्रूस का मरना. और जीसस जब वो नगर में चलता था, उसने बहुत से लोगों को क्रूस पर टंगते हुए देखा. और जीसस को यह भी मालूम था एक समय आएगा जब मैं भी इस क्रूस पर रहेगा. बढ़िया किसके लिए? वो हमारे लिए. आमीन, हमारे लिए. अगर समझो किसी ने हम लोग को बोला 4 दिन के बाद आपका मरना तय है, आप 4 दिन कैसे रहोगे? बोलो. हाँ, हम लोग रुकेंगे कब वो 4 दिन खत्म होते हैं? हाँ, When we will, हम लोग रुकेंगे. बोला कभी आएगा वो बाबा, यानी कि वो 4 दिन वो बंदा जिएगा ही नहीं, क्योंकि उसको मालूम है चौथे दिन क्या होने वाला है. When Jesus came, he knew that he's going to die on the cross. जब यीशु आया, उसको मालूम था वो क्रूस पे मरने वाला है. फिर भी उसका पूरा जीवन पवित्र था. फिर भी उसने एक भी पाप नहीं किया. फिर भी वो लोगों को चंगाई करते गया. फिर भी वो आनंद में जिया, ये जानते हुए कि यीशु एक दिन क्रूस पर जाने वाला. ये जानते हुए कि मेरा मरण एकदम बहुत दर्दनाक होने वाला है. ये जानते हुए कि मेरा हाल होने वाला है, मेरे शरीर को छिन्न विच्छिन्न करेंगे, मेरे शरीर से हर एक खून का कतरा निकालेंगे. फिर भी जीसस बोला चलता है, मैं इसी के लिए आया हूं. He did not come, वो इसके लिए नहीं आया चलो अच्छा लाइफ बनाएंगे, फैमिली बनाएंगे, एक इधर तो भी इजराइल में घर बनाएंगे, अपना 90 साल तक जिएंगे, चले जाएंगे. नो, दैट वाज नॉट द लाइफ. ये जीवन के लिए यीशु नहीं आया. यीशु आया बलिदान बनने के लिए. आमीन. यीशु आया परमेश्वर का मेमना बनने के लिए. यीशु आया ही मरने के लिए. वो जीने के लिए नहीं आया था, वो मजा मौज करने के लिए नहीं आया, वो मरने के लिए आया था. क्यों? क्योंकि हम मनुष्य जात ने इतना पाप किया. जीसस जब क्रूस के ऊपर था, तब उसने एक वाक्य कहा. उसने कहा, हे पिता, तूने मेरा, माय गॉड, माझा देवा, तू माझा त्याग का केलास. है ना? कितने लोगों ने सुना ये वाक्य? माय गॉड, व्हाई हैव यू फॉरसेकन मी? तूने मेरा त्याग क्यों किया? क्यों परमेश्वर ने यीशु का त्याग किया? क्यों परमेश्वर ने यीशु को ये बोलने के लिए कहा कि तू मेरा त्याग कर रहा है? बिकॉज एक ही घटका थी, एक ही समय था, वो एक ही क्षण था जिस समय पिता और यीशु अलग हो गए. पूरे उसके आयु में
बाइबल कहती है यीशु बोलता था मैं और मेरा पिता एक ही है, जो मैं पिता को देखता हूं वो मैं करता हूं, जो मेरा पिता कहता है वो मैं करता हूं। लेकिन क्रूस के ऊपर वो एक क्षण आया जहां पे यीशु ने कहा मेरे खुदा तू मेरा त्याग क्यों किया। क्यों यीशु ने ऐसा कहा? व्हाई डिड ही से, क्यों ऐसा कहा? क्योंकि वो एक समय ऐसा आया जब सारे जग का, सुनो लिसन टू हियर, सारे जग का पाप यीशु पे डाला गया। दैट मीन्स बाइबल सेज वो क्षण ऐसा था कि यीशु पाप बन गया, यीशु श्राप बन गया। दैट मोमेंट when he became sin, वो क्षण था जब यीशु पाप बन गया, वो क्षण था जब यीशु श्राप बन गया। पिता ने अपना चेहरा टर्न किया। He said, I cannot see sin. मैं पाप को नहीं दे सकता क्योंकि मैं पवित्र परमेश्वर हूं। और जब पिता ने उसका मुंह फेर लिया, that's the time Jesus was broken completely. पूरी तरीके से यीशु टूट गया था, क्योंकि वो क्षण जब गार्डन ऑफ गेत्सेमनी में यीशु प्रार्थना कर रहा है, और गार्डन ऑफ गेत्सेमनी में जब पवित्र दूत पाप का प्याला लेकर यीशु के पास आता है और वो प्याला दिखाता है, यीशु कहता है पिता अगर संभव है, अगर हो सकता है तो ये प्याला मुझसे दूर जाए। लेकिन पिता का ये इच्छा नहीं था। यीशु जानता था ये पिता का इच्छा है कि मैं प्याला पी जाऊं, लेकिन बाद में कहा पिता तेरा इच्छा पूरा हो। क्योंकि जब उसने देखा वो प्याला, उसको मालूम था वो क्रूस के ऊपर वो क्षण आने वाला है जिस क्षण में मेरा पिता मुझसे मुंह फेर देगा। दैट मोमेंट वॉज द मोस्ट पेनफुल, सबसे पेनफुल, शारीरिक वेदना से भी ज्यादा वेदना वो था जब पिता ने अपना चेहरा यीशु से फेर लिया। क्यों? पाप की वजह से। किसका पाप? मनुष्य का पाप, हमारा पाप। Our sin went on him. हमारा पाप उसके ऊपर गया, हमारा श्राप उसके ऊपर गया, हमारी बीमारी उसके ऊपर गई। बाइबल कहता है जो भी उस पेड़ के ऊपर टंगा है वो श्रापित है, यानी कि वो श्राप है। जीसस श्रापित नहीं हुआ, यीशु हमारे लिए श्राप बन गया। He became curse for me, so that when I look at Jesus, I can say all my curses have gone upon him. जब मैं उसको देखता हूं, मेरे सारे श्राप उसके ऊपर चले गए, मेरे सारे पाप उसके ऊपर चले गए, मेरी सारी बीमारियां उसके ऊपर चली गई। I am telling a story. Now listen to this story very carefully. You will understand and you will be so blessed. Jesus ने ये क्यों किया मेरे लिए। आप यीशु के प्यार में और डीप जाओगे। आप जाना चाहते हो यीशु के प्यार में और डीप जाना चाहते हो, है ना? हम लोग ने क्रूस और क्रूस का जो नजारा है वो आज अभी तक जाना नहीं है। आपके बाइबल स्तोत्र भजन संहिता 22, 5 और 6, या चलो 1 से हम लोग पढ़ेंगे। भजन संहिता, स्तोत्र संहिता 22 अध्याय 1 पासून पुढे। कमॉन, कोणीतरी मराठीमध्ये वाचा स्तोत्र संहिता। Now listen to this. Psalms 22, स्तोत्र संहिता 22, ये यीशु का सफरिंग के बारे में लिखा है। स्तोत्र संहिता 23, वो यीशु हमारा शेपर्ड है, हमारा मेंढपाल है, इसके बारे में लिखा है। Psalms 24, यीशु का पुनरुत्थान के बारे में लिखा है। See, सफरिंग, जीसस मेरा शेपर्ड और रेजरेक्शन, तीनों साम्स एक के पीछे एक लिखे गए। नाउ रीड। माझ्या देवा तू माझा त्याग का केलास। हाँ, ना देखो यीशु इधर पूछ रहा है प्रभु, और ये किसने लिखा है मालूम है? किसने लिखा है साम? डेविड ने लिखा है ना, दाविद ने लिखा है। दाविद को क्या मालूम आगे क्या होने वाला है? दाविद को क्या मालूम ये शब्द क्यों लिखना है? दाविद को क्या मालूम कि ऐसा ही शब्द एग्जैक्टली यीशु बोलेगा क्रूस के ऊपर। पवित्र आत्मा जब दाविद पे आती थी, जब वो पवित्र आत्मा के प्रेरणा में वो लिखता था, एग्जैक्टली जो वर्ड्स दाऊद ने लिखे हैं बाइबल में, यीशु ने वही शब्द क्रूस के ऊपर दोहराए, वही शब्द कहे।
जीसस जब कह रहा मेरे पिता मेरे खुदा तू मुझे क्यों त्याग कर रहा है, वो ये नहीं कह रहा है एग्जैक्टली जो पवित्र आत्मा ने दाऊद को शब्द दिए थे वो वही दोहरा रहा है. आर यू अंडरस्टँडिंग? नेक्स्ट. माझा दुःखाचा आक्रोश ऐकून हां माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. हाँ, नाउ सी जीसस इज क्राइंग. हाँ, यीशु पिता के पास रो रहा है. हाँ, नेक्स्ट. माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस, रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आमेन. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. आमेन. ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत आणि निराश होत नसत. हाँ, मी तर कीटक आहे, हाँ. मानव नव्हे, मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. Read verse 6 again. मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. जीसस कह रहा है मैं उस समय मनुष्य ने एक कीटक के समान हुआ हो. अरे यीशु ने ऐसा क्यों कहा? क्यों जीसस कह रहा है मैं उस कीटक के समान हूं? यीशु खुद को इतना खराब नहीं बोल रहा है, लेकिन कुछ अर्थ है, इसलिए यीशु ने कहा मैं मनुष्य के समान नहीं, मैं उस कीटक के समान हो गया. नाउ आई एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. वो कीटक क्या है आप सुनना चाहते हो? मिडिल ईस्ट में, ओके, मिडिल ईस्ट में जहां पे इज़राइल, जेरूसलम सब है, वहां पे एक पेड़ के ऊपर, ओके, हमेशा एक कीटक पाया जाता है. ओके, और वो कीटक का नाम है क्रिम्सन वर्म. इंग्लिश में उसको क्रिम्सन वर्म कहते हैं, या फिर उसको हिब्रू भाषा में टोलॉ ऐसे कहते हैं. ओके, वो जो कीटक है ना, वो कीटक का मैं कैरेक्टर आपको बताऊंगा, आप शॉक हो जाएंगे वो कैरेक्टर सुन के. वो कीटक ऐसा क्यों है? जब मैं इसके बारे में पढ़ाई कर रहा था, जब मैं डीप में देख रहा था, और जब मैं हिब्रू में उसका अर्थ देखा, तब मुझे समझ में आया कि यीशु ने ये क्यों कहा कि मैं उस कीटक के समान हूं. ना वो कीटक, वो पेड़ के ऊपर, ऑन दैट ट्री, वो पेड़ के ऊपर जब वो चढ़ता है, और जब वो कीटक पूरा मैच्योर होता है, पूरा प्राउड होता है, ओके, वो चढ़ने के बाद उस पेड़ को पूरी तरीके से असा घट्ट पकडून ठेवतो. ओके, मराठीमध्ये सांगतो, घट्ट पकडून. मराठी में किसको प्रॉब्लम है सुनने, समझ में आएगा मराठी सगळ्यांना? तो जो कीटक आहे तो त्या झाडाला, त्या लाकडाला असं घट्ट धरून ठेवतो. आणि तो जो कीटक आहे पूर्ण प्रौढ कीटक असतो, आणि प्रौढ कीटक त्या लाकडाला एकदम घट्ट पकडून ठेवतो. आणि ज्यावेळेस त्या लाकडाला घट्ट धरून ठेवतो, आपल्या अवतीभोवती तो एक प्रकारचा लाल रंगाचा कोश तयार करतो. समजत आहे मी काय सांगत आहे? ओके, त्या कीटकाचं नाव हिब्रू मध्ये टोलॉ किंवा इंग्रजीमध्ये क्रिम्सन वर्म असा आहे. आता हा जो कीटक आहे आपल्या अवतीभोवती एक लाल रंगाचा एक कोश तयार करतं, आणि त्या कोशामध्ये हे कीटक बसून तिकडे अंडी द्यायला लागतं. ओके, आणि ज्यावेळेस ते अंडी द्यायला लागतं, त्यावेळेस त्या अंड्यातनं त्या कीटकाचे छोटे छोटे पिल्ल बाहेर येतात. बरोबर, राईट? आणि ह्या कीटकाच्या पिल्लांना खाण्यासाठी काही नाहीये, त्यावेळेस ही कीटकाची पिल्ल या जिवंत आईला हळूहळू खायला लागतात. लिसन टू मी व्हेरी केअरफुली, तुम्हाला समजेल मी काय सांगत आहे. ही पिल्ल जी आहेत कीटकाची, त्या आईला जिने जन्म दिला, जिने अंडी दिली, ती कीटक त्या आईला आतून जिवंतपणे हळूहळू तिच्यावर फीड करतात, तिच्यावर पालन पोषण करतात. आणि ते होत असताना, ती प्रक्रिया चालू असताना, आई कीटक जी आहे तिचा मृत्यू होतो. ओके, मृत्यू झाल्यानंतर 3 दिवस ते जे कीटक आहे त्या कीटकातनं
एक प्रकारचं लाल द्रव्य बाहेर येतं जे झाडावरून खाली ओघळायला लागतं आणि तेच लाल द्रव्य आतमध्ये जे जे छोटे छोटे त्याचे बेबी आहेत, ते कीटकाचे जे काय म्हणतात त्याला, पिल्ल आहेत, ते लाल रंग त्या पिल्लांवर देखील पडतं आणि ते कीटकाची पिल्ल लाल होतात आणि तो लाल रंग पूर्ण झाडावर पसरतो. 3 दिवस ते तसंच राहतं. जर तुम्ही त्या कीटकाला काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काढता येणार नाही. तुम्हाला कापावं लागेल त्या कीटकाला. ते इतकं घट्ट धरून बसतं त्या झाडाला, त्या लाकडाला. ओके. आणि आतमध्ये काय आहे, आतमध्ये त्या कीटकाची छोटी छोटी पिल्लं. आता ही पिल्लं आईवरती पालन पोषण करतायत. भोजन कोण आहे, आई आहे त्यांची. आणि ते कीटक 3 दिवसानंतर मरतं. आणि मेल्यानंतर जसं मी म्हटलं की ते लाल रंगाचं द्रव्य त्या कीटकाच्या द्वारे मोकळं होतं झाडावर आणि पिल्लांवर. 3 दिवसानंतर ना, ऐका चमत्कारिक गोष्ट आहे, 3 दिवसानंतर ते कीटकाचं बाहेरचा जो कोश आहे तो 3 दिवसानंतर जसा एका पांढरा कापसासारखा, राईस फ्लेक ज्याला आपण म्हणतो, कापसासारखा होऊन तो खाली पडतो आणि पिल्ल मोकळी होतात. समजलं? राईट. नाव जीसस म्हणत आहे, येशू म्हणत आहे, मी त्या कीटकासारखा आहे. येशू म्हणत आहे, मी पण झाडाला घट्ट धरलं. कुठलं झाड? क्रूसाला. आणि मी त्या क्रूसाला धरलं, आणि जर मी धरलं नसतं तर मी तुम्हाला जन्म दिला नसता. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आणि ज्यावेळेस मी झाडाला धरलं, तुम्ही माझ्यावरती अवलंबून होता. त्या कीटकाची पिल्ल आईवरती अवलंबून होती. तुम्ही आणि मी येशूवरती अवलंबून आहे. तुमचं आणि माझं पालन पोषण येशूवरती आहे. तुमचं आणि माझं पालन पोषण, भोजन कुठून येत आहे? येशूवरून येत आहे. आणि ज्यावेळेस 3 दिवसानंतर ते कीटक मरतं, त्याच्याद्वारे जे लाल द्रव्य मोकळं होतं ते तुमच्यावर येतं. कारण ते कीटक पण लाल रंगाचे होतात. का माहितीये? येशूचं रक्त तुमच्यावर आहे. येशूच्या रक्ताने तुम्ही देखील झाकले गेले आहात. येशूच्या रक्ताने तुम्ही देखील कवड आहात. हालेलुया. आणि ती आई, जी कीटक आई आहे, 3 दिवसानंतर तिचा रंग लालाचा पांढरा होतो. ॲट रेझरेक्शन जीसस बिकेम ग्लोरियस. पुनरुत्थानाच्या नंतर येशू गौरवी झाला. तो पूर्ण पांढरा शुभ्र झाला. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? येशू म्हणून म्हणत होता की मी त्या कीटकासारखा आहे. मी तुम्हाला घट्ट धरलं, मी त्या झाडाला घट्ट धरलं आणि मी तुम्हाला जन्म दिला. आणि तुम्ही माझ्यावर अवलंबून होते. तुमचं सगळं पालन पोषण मी करत होतो. माझं सर्व रक्त तुमच्यावर आहे आणि मी तुम्हाला त्या रक्ताने धुवून शुद्ध केलं. प्रेज गॉड. हालेलुया. 3 दिवसानंतर तेच कीटक खाली पडतं झाडावर. पण जेव्हा ते पडतं तेव्हा ते पांढरं शुभ्र असतं. आमेन. आणि लेकरं मोकळी होतात. तुम्ही आणि मी येशूच्या पुनरुत्थानाने मोकळे झालो. Amen. Hallelujah. Did you understand what I'm saying? This is a powerful revelation Holy Spirit gave me. Jesus असंच म्हणत नाही आम्ही कीटक आहे, कीटक आहे. नाही, कीटक म्हणजे स्वतःला खाली नव्हता करत. तो एखाद्या कीटकाचं उदाहरण देत होता की माझं आणि त्याचं काम कसं सारखं आहे. Are you understanding? आणखी गोष्ट सांगतो, त्या कीटकाच्या द्वारे आलेला जो लाल रंगाचं द्रव्य आहे ना, तो द्रव्य त्याला स्कारलेट म्हणतात. त्याला व्हॉट इज दॅट वर्ड फॉर स्कारलेट? नो, किरमिजी, व्हॉट, सॉरी, किरमिजी. आणि हे किरमिजी जी आहे, हे निवास मंडप, ज्यावेळेस जुन्या करारामध्ये जेव्हा निवास मंडप होतं ना, जिकडे परमेश्वराची उपस्थिती येत असे, तिकडे एक पडदा असे त्या 2 विभागाला विभाजन करण्यासाठी. तो पडदा आणि याजकाच्या वस्त्रावरती लाल रंगाचा जो भाग असे, तो या किड्याच्या त्या द्रव्याने बनलेला असत असे. याचा अर्थ दॅट ब्लड can make you
present yourself in the presence of God. You didn't understand. तुम्हाला समजलं नाही. त्या कीटकाच्या लाल द्रव्याने तुम्हाला आणि मला देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याची परवानगी दिली. कारण त्याच कीटकाचे लाल द्रव्य याजक लोक मंदिरामध्ये त्यांच्या वस्त्रावर वापरत असे आणि त्या रक्तामुळे, त्या लाल रंगामुळे मनुष्याचा आणि देवाचा भेट होत असे. आमेन. बिकॉज ऑफ द ब्लड ऑफ जीसस, यीशु के लहू की वजह से हमारा और परमेश्वर का मेल मिलाप हुआ है. दैट्स व्हाई, इसलिए परमेश्वर कहता था कि मैं उस कीटक के समान हूं. मैंने तुम सबको जन्म दिया है और जब मैं पुनरुत्थित हुआ मैंने आपको आजाद किया. Amen. You came under the blood of Jesus. Even you are under the blood of Jesus even today. Washed, cleansed. Amen. Hallelujah. Are you understanding how wonderful our Jesus is? उसने क्रूस को लास्ट तक नहीं छोड़ा. He held on to the cross. कैसे? उसको क्रूस के ऊपर ठोका गया, उसके हाथ पैर में कीले ठोके गए, उसको क्रूस के ऊपर इतना स्ट्रांगली पकड़ के रखा, अगर उसको खींच के निकालते थे तो वो फट जाता था. But Jesus said, no, I will wait on the cross. जब तक मैं बच्चों को जन्म नहीं देता हूं. Amen. Hallelujah. Are you loving Jesus? Is not Jesus precious for you? He is so precious because he, through his blood, gave access to the Father. उसके लहू के द्वारा हमको पिता के पास जाने का उसने परमिशन दिया. Amen. I would have told many things about that, but just time short is there. Okay? Love Jesus. Love no one as you love Jesus. क्योंकि और कोई हमारे लिए नहीं कर सकता है. ऐसा दर्द कोई नहीं सहन कर सकता है. ऐसा प्यार कोई नहीं कर सकता है. क्रूस के ऊपर इतना घंटा कोई नहीं लटक सकता है. ये कोई नहीं मनुष्य कर सकता है ना. अगर जीसस को बोला गया था ना, चलो मैं भेज रहा हूं, तेरा 1 घंटे में झट से तेरा मरण होगा, तो फिर उसमें मजा नहीं था. पिता बोला नहीं, जो मरण मैंने यीशु के लिए चुना है वो मरण दर्दनाक होगा, क्योंकि पाप भी उतना दर्दनाक है, बीमारी भी उतनी दर्दनाक है, श्राप भी उतना दर्दनाक है. इसलिए यीशु का मृत्यु भी उतना दर्दनाक था. हम लोग बोलते हैं क्या लॉर्ड इतना क्यों सहन किया? नहीं, यू डोंट रियलाइज हाउ सिन, sickness and curse is so dangerous and so evil. That's why the death of Jesus was so evil, so bad. जैसा गुनाह वैसा शिक्षा ना. अगर चोरी केले तर 4 महिने, दुसरं काही केलं तर 1 वर्ष, मरण, कोणाला मारलं, मर्डर केला, खून केला तर फाशी. करेक्ट? जितकं जास्ती मोठा गुन्हा तितकं जास्ती मोटी शिक्षा. प्रेज गॉड. हालेलुया. इसलिए हमारा पाप और हमारा श्राप इतना डीप था कि यीशु के ऊपर जो मरण आया वो सबसे भयानक था. एंड ही सफर्ड फॉर यू एंड मी. आमेन. समझ में आया? You must love Jesus. Hallelujah. And I would have told you more about, why Jesus was on the cross, maybe sometimes again. Let's close our eyes, we'll pray. पिता हम धन्यवाद करते प्रभु,